जर तुमचं स्वप्न तुम्ही स्वतः साकारत नसाल तर दुसरं कोणीतरी त्यांचं स्वप्न साकार करायला तुम्हाला कामाला ठेवेल. खूप लोकांना वाटतं की संधी ही नशिबानं मिळते, पण मला वाटतं की अनंत संधी आपल्या आजूबाजूलाच असतात. काही जण त्यांना बरोबर हेरतात, तर काही त्यांच्याकडे बघूनही दुर्लक्ष करतात. जर तुम्ही भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्याला दगड मारत बसाल तर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत कधीही पोचू शकणार नाही. त्यापेक्षा बिस्किटे टाका आणि पुढे जा. जे स्वप्न बघण्याचं धाडस करतात त्यांच्यासाठी हे पूर्ण जग आहे जिंकायला. ही वाक्य आहेत उद्योग जगतातल्या एका अशा सम्राटाची ज्यानं फार कमी पैशातून लहानपणी बघितलेल्या मोठ्या स्वप्नांचा न थकता पाठपुरावा केला आणि स्वतःचं अतिविशाल असं उद्योगांचं साम्राज्य उभं केलं. स्वतःबरोबरच देशाचंही नाव मोठं केलं. या सम्राटाचं नाव आहे धीरूभाई अंबानी. धीरजलाल हीराचंद अंबानी म्हणजेच धीरूभाई अंबानी यांचा जन्म 28 डिसेंबर 1932 रोजी गुजरातमधल्या जुनागड जिल्ह्यातल्या चोरवाड या लहानशा गावात झाला. वडिलांचं नाव होतं हीराचंद गोवर्धनदास अंबानी, जे शाळेत एक शिक्षक होते, आणि आईचं नाव होतं जमनाबेन, ज्या एक गृहिणी होत्या. आई वडील आणि धीरूभाईंची 4 भावंड असं मोठं कुटुंब होतं. त्यांची आर्थिक परिस्थिती जेमतेमच होती, कारण शाळेच्या नोकरीतून मुलांचं शिक्षण आणि घराचा खर्च यांचा ताळमेळ बसवणं वडिलांना कठीण जात असे. शिक्षणात फारसा इंटरेस्ट नसल्यामुळं आणि वडिलांना घरखर्च चालवायला मदत व्हावी म्हणून धीरूभाईंनी 10वी नंतर त्यांचं शिक्षण सोडून दिलं आणि छोटी छोटी कामं करायला सुरुवात केली. त्यांनी लोकांना नाश्ता विकून, फळं विकून पैसे कमवायला सुरुवात केली, पण त्यात त्यांना फारसा फायदा झाला नाही. मग जवळच्या धार्मिक आणि पर्यटन स्थळ असलेल्या गिरनारमध्ये धीरूभाईंनी भजी विकायचं काम सुरू केलं, पण त्यातही त्यांना म्हणावे तसे पैसे कमवता आले नाहीत. असं करता करता लहानपणीच धीरूभाईंचा कल व्यवसाय करून जास्तीत जास्त पैसे कमवण्याकडे जास्त जाऊ लागला. वडिलांनी धीरूभाईंना सल्ला दिला की असल्या धंद्यांपेक्षा तू एखादी नोकरी कर. धीरूभाईंचे मोठे भाऊ रमणिकलाल तेव्हा आखाती देशातल्या यमन या देशात नोकरी करत होते. रमणिकभाईंमुळे धीरूभाईंनाही 1948 साली यमनमध्ये नोकरी मिळाली. यमनमधील एडन ह्या शहरात एका पेट्रोल पंपावर त्यांनी काम केलं. त्या काळी त्यांचा पगार होता महिना 300 रुपये. धीरूभाईंनी अगदी तिथे मन लावून काम केलं. त्यांचं प्रमोशनही होत गेलं, पण नोकरी करतानाही त्यांच्या डोक्यात सतत विचार घोळत राहायचे ते एखादा मोठा व्यवसाय करण्याचे. त्यांचा बॉस कसा बोलतो, कसा वागतो आणि कशा प्रकारे विचार करतो याचं ते बारकाईने निरीक्षण करायचे, जेणेकरून त्यातून त्यांना काहीतरी शिकता येईल. त्यांचा एक किस्सा खूप फेमस आहे. तो म्हणजे 25 पैशांना मिळणारा चहा सोडून धीरूभाई तिथल्या एका मोठ्या हॉटेलमध्ये 1 रुपयाला मिळणारा चहा प्यायला जायचे. त्याबद्दल त्यांना त्यांच्या सहकाऱ्यांनी विचारलं तर धीरूभाईंचं उत्तर असायचं की 25 पैशांचा चहा प्यायला तर आपल्यासारखे नोकरी करणारे सामान्य लोक येतात, पण त्या हॉटेलमध्ये 1 रुपयाचा चहा प्यायला मोठे व्यापारी, मोठे बिझनेसमन येतात. खरं आहे की मला तो रोज चहा 1 रुपयाला पडतो, पण तिथे येणाऱ्या मोठ्या लोकांचं आपसातलं बोलणं मी रोज ऐकतो आणि रोज मी त्यातून नवं काहीतरी शिकतो. मलाही पुढे या गोष्टी करायच्या आहेत ना, म्हणून मला ते आवडतं. त्या तारुण्यात धीरूभाईंची विचार करण्याची क्षमता खरोखरच एका मोठ्या बिझनेसमनला साजेशी होत होती. एक मुरलेला बिझनेसमन जसा विचार करू शकतो तसा किंवा त्याही पलीकडचा विचार धीरूभाई करायला लागले. यमनमध्ये असताना त्याची एक झलक दाखवणारा हा एक किस्सा कदाचित सगळ्यांनाच माहिती नसेल. त्याचं झालं असं की त्या काळी यमनमध्ये रोजच्या व्यवहारांसाठी जी नाणी वापरली जात ती चांदीपासून बनवलेली असायची. धीरूभाईंच्या लक्षात आलं की नाण्यांसाठी वापरलेल्या चांदीचं मूल्य हे त्या नाण्याच्या मूल्यापेक्षा जास्त आहे. त्यांनी मोठ्या प्रमाणात नाणी जमा करून ती वितळवून मिळणारी शुद्ध चांदी एका कंपनीला विकली. यमन सरकारच्या ही गोष्ट नंतर लक्षात आली, पण तोपर्यंत धीरूभाईंनी मात्र चांगलाच पैसा कमावला होता. 1951 साली धीरूभाईंचे वडील हीराचंद अंबानी यांचं निधन झालं. मार्च 1954 मध्ये आई जमनाबेन यांच्या पुढाकारानं धीरूभाईंचा विवाह जामनगरच्या कोकिलाबेन पटेल यांच्याशी झाला.
विवाहानंतर धीरूभाई आणि कोकिलाबेन यांनी एडनला संसार थाटला. लग्नानंतर 3 वर्षांनी म्हणजे 1957 साली मुकेश यांचा जन्म झाला. यमनमध्ये धीरूभाईंचे दिवस बरे चालले होते. दुसऱ्याची नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा एखादा मोठा व्यवसाय असावा आणि तोही भारतात, अशी धीरूभाईंची केवळ तीव्र इच्छाच नाही तर महत्त्वाकांक्षा होती. यमनमध्ये स्वातंत्र्य युद्ध सुरू झालं आणि बहुतेक सर्वच भारतीयांनी देश सोडून जाणं पसंत केलं. 1958 साली धीरूभाई यमन सोडून सहकुटुंब मुंबईत आले. मुंबईत आल्यावर धीरूभाई कुटुंबियांसह दक्षिण मुंबईतल्या भुलेश्वर येथे एका चाळीत राहू लागले. या चाळीत सुमारे 500 कुटुंब राहत होती. पहिले अपत्य मुकेश यांचा जन्म एप्रिल 1957 मध्ये एडनमध्ये झाला होता. धीरूभाई कोकिलाबेन यांना मुंबईत आल्यावर आणखी 3 अपत्य झाली. 1959 साली अनिल, 1962 साली थोरली मुलगी दीप्ती आणि 1964 साली धाकटी मुलगी नीना. 1959 साली धीरूभाईंनी 15,000 रुपयाची गुंतवणूक करून मुंबईतल्या मशीद बंदर येथे त्यांचे चुलत भाऊ चंपकलाल दमाणी यांच्याशी भागीदारी करून रिलायन्स कमर्शियल कॉर्पोरेशनची स्थापना केली आणि ते मसाल्याचे पदार्थ म्हणजे मिरी, लवंग, सुंठ, तमालपत्र, हळद इत्यादी यमनमध्ये निर्यात करू लागले आणि यमनमधून ते पॉलिएस्टर कापड आयात करून भारतात आणू लागले. या व्यवसायात चंपकलाल हे स्लीपिंग पार्टनर होते. खरं काम भारतात धीरूभाई करत होते आणि एडनमध्ये त्यांचे मोठे भाऊ रमणीकभाई कारभार सांभाळत होते. रमणीकभाई यांनी 1961 सालापर्यंत एडनमधून हा धंदा आणि स्वतःची नोकरी दोन्ही सांभाळलं. मग मात्र धीरूभाईंचा वाढता व्याप बघता तेही मुंबईत आले आणि धीरूभाईंसह व्यवसायातच रमले. शिवाय लहान भाऊ नटूभाई यांचं शिक्षण पूर्ण झाल्यामुळे तेही त्यांच्या कामात मदत करू लागले. 1965 साली चंपकलाल दमाणी आणि धीरूभाई अंबानी यांच्यातली भागीदारी संपुष्टात आली. कारण आपला व्यवसाय वाढवण्यासाठी धीरूभाई मोठ्या रिस्क घेऊ पाहत होते, पण चंपकलाल मात्र सगळं काही नीट चाललेलं असताना रिस्क घ्यायला अजिबात तयार नव्हते. भागीदारी संपुष्टात आल्यानंतर धीरूभाईंनी संपूर्ण व्यवसाय आपल्या खांद्यावर घेतला. आणखी एक पाऊल पुढे टाकत धीरूभाईंनी सूत व्यवसायात उडी घेतली. सुरुवातीला तर त्यांना त्यात खूप त्रास झाला. आधीच जम बसलेले व्यापारी धीरूभाईंना या व्यवसायात शिरूच देईनात. त्यांना या क्षेत्रात एंट्रीच मिळेना. धीरूभाईंना प्रचंड विरोध आणि त्रास सहन करावा लागला. तरीही धीरूभाईंनी त्यांची विक्री आणि नफा मोठ्या प्रमाणावर वाढवत नेला आणि त्या क्षेत्रात स्वतःची जागा निर्माण केली. ज्या धीरूभाईंना व्यापारी या व्यवसायात शिरूच देत नव्हते तेच धीरूभाई पुढे बॉम्बे सूत व्यापारी संघटनेचे संचालक झाले. धीरूभाई एवढ्यावरच थांबले नाहीत. 1966 साली त्यांनी अहमदाबाद जवळच्या नरोडा येथे अत्याधुनिक टेक्स्टाईल मिलची सुरुवात केली आणि हाच त्यांच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरला. या कंपनीचं नाव होतं रिलायन्स टेक्स्टाईल इंडस्ट्रीज. 8 मे 1973 रोजी कंपनीचं नाव बदलून रिलायन्स इंडस्ट्रीज असं करण्यात आलं. भारत सरकारच्या अनुकूल निर्यात धोरणाचा पुरेपूर फायदा घेत धीरूभाईंनी आपले कापड रशिया, सौदी अरेबिया, पोलंड यांसारख्या अनेक देशांमध्ये निर्यात करायला सुरुवात केली. दर्जेदार माल आणि वाढती बाजारपेठ यामुळे धीरूभाई यशाच्या पायऱ्या वेगानं चढू लागले. 1975 साली जागतिक बँकेने विकसनशील देशांमधील सर्वोत्कृष्ट प्रकल्प म्हणून नरोडाच्या प्रकल्पाची निवड केली. 1977 साली धीरूभाईंनी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये रिलायन्सचा IPO आणून रिलायन्सचे रूपांतर पब्लिक लिमिटेड कंपनीत केलं. देशातल्या लहान लहान गुंतवणूकदारांच्या मनात विश्वासाचं अतूट नातं निर्माण करत त्यांच्याकडून कंपनीसाठी भागभांडवल पैसा गोळा करणारे धीरूभाई भारतातले पहिले उद्योगपती ठरले. त्यांचा हा पहिलाच प्रयत्न होता, तरीही त्यांच्यावर पूर्ण विश्वास टाकत सुमारे 58,000 गुंतवणूकदारांनी आपले मेहनतीचे पैसे रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये गुंतवले. 1978 साली धीरूभाई कापड व्यवसायात पूर्णपणे उतरले. त्यांनी विमल या नावाने कापड विक्री सुरुवात केली. विमलचं ब्रँडिंग असं काही केलं गेलं की लवकरच हा ब्रँड घराघरात पोहोचू लागला. विमलचा कपडा हा सर्वात मोठा भारतीय ब्रँड म्हणून पुढे आला.
विमल हे धीरूभाईंचे मोठे भाऊ रमणीकलाल यांच्या मुलाचं नाव. तेच रमणीकलाल ज्यांच्यामुळे धीरूभाईंना यमन देशात नोकरीची पहिल्यांदा संधी मिळाली होती. साधारणपणे दिवसाला 1 या सरासरीनं धीरूभाईंनी 1977 ते 1980 या काळात देशभरात विमलची शोरूम्स थाटली. 1976-77 साली रिलायन्सचा ॲन्युअल टर्नओव्हर 70 कोटींच्याही वर गेला. पुढे रिलायन्स ही भारतातली सर्वात मोठी कंपनी झाली. रोजच्या वाढणाऱ्या व्यापामुळं धीरूभाईंच्या तब्येतीवर नाही म्हटलं तरी त्याचा परिणाम होत गेला. 1986 साली त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला आणि त्यात त्यांचा उजवा हात पॅरालाइज झाला. पण त्यामुळं ना रिलायन्स थांबली ना धीरूभाई. रिलायन्सनं टेक्स्टाईल बरोबरच पेट्रोकेमिकल्स, टेलिकम्युनिकेशन्स, रिटेल, मीडिया या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये पदार्पण केलं. पॅरालिसिसमुळे धीरूभाईंनी रिलायन्सची जबाबदारी मुकेश आणि अनिल या त्यांच्या 2 मुलांवर सोपवली. 24 जून 2002 रोजी धीरूभाईंना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना मुंबईतल्या ब्रिच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. 1 आठवड्यापेक्षा जास्त काळ ते कोमात होते. अखेर 6 जुलै 2002 रोजी त्यांचा मृत्यू झाला. हे जग सोडून धीरूभाई जेव्हा गेले तेव्हा म्हणजे 2002 साली रिलायन्सचा ॲन्युअल टर्नओव्हर 75,000 कोटी रुपयांच्याही पुढे गेला होता. 2016 साली भारत सरकारकडून धीरूभाईंना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार बहाल करण्यात आला, जो भारताचा दुसरा उच्च नागरिक पुरस्कार आहे. गुजरातमधल्या एका लहानशा गावात, तेही एका गरीब कुटुंबात जन्माला आलेले 10वी पर्यंतच शिकलेले धीरूभाई अशा प्रकारे देशातले सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले. देशातल्या प्रत्येक तरुणासाठी त्यांचा हा जीवन प्रवास नक्कीच इन्स्पायरिंग ठरेल यात शंका नाही. मित्रहो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच आणखी इंटरेस्टिंग व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या नवी ओळख चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा लाख मोलाचा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.